आपण लटलकार वर्तमान काळ याचा अर्थ बघणार आहोत। इथे ही पंचदश वाक्यानी आहेत। पंचदश वाक्यानी जर समजली तर अख्खा संस्कृत पटकन समजतं। हे एकवचन आहे, हे द्विवचनम आहे आणि हे बहुवचनम आहे। सह बालकः खादति, तो मुलगा खातो। तौ बालकौ खादतः, ते दोन मुलगे खातात किंवा खात आहेत। ते बालकाः खादन्ति, ते सगळे मुलगे खात आहेत। सा कन्या खादति, ती मुलगी खाते। ते कन्ये खादतः, त्या दोन मुली खात आहेत। ताः कन्याः खादन्ति, त्या सगळ्या मुली खात आहेत। तद अपत्यम खादति, ते मूल खाते। ते अपत्ये खादतः, ती दोन मुले खात आहेत। तानी अपत्यानी खादन्ति, ती सगळी मुले खात आहेत। आता हे इथे 1 1 1 2 2 2 3 3 3 असे जे नंबर दिलेत, हे जी सगळी वाक्य आहेत, पहिली 9 वाक्य ती प्रथम पुरुषात येतात। सहचा अर्थ आहे ही, साचा अर्थ आहे शी आणि तद याचा अर्थ आहे इट। म्हणजेच पहिली जी लाईन आहे, पहिली जी ओळ आहे ती पुल्लिंगाची आहे, दुसरं आहे ते स्त्रीलिंग आणि तिसरी जी ओळ आहे ती नपुंसकलिंगाची आहे। त्वम खादसी, तू खात आहेस। युवाम खादतः, युवाम म्हणजे तुम्ही दोघं, खादतः म्हणजे तुम्ही दोघं खात आहात। यूयम खादथ, तुम्ही सगळे खात आहात। अहम खादामी, मी खातो। आवाम खादावह, आवाम म्हणजे आम्ही दोघं खात आहोत। वयम खादामह, आपण सगळे खात आहोत। हा लटलकार आहे 8वीच्या पुस्तकातला। ही पंचदश वाक्याने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। इथे परत बघा, प्रथम पुरुष सह, तौ, ते। सह म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघं, ते म्हणजे ते सगळे। आता इथे स्त्रीलिंग पण येतं आणि नपुंसकलिंग पण येतं। प्रथम पुरुषामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या सगळ्याचा समावेश होतो। मध्यम पुरुषामध्ये त्वम, युवाम, यूयम, तू, तुम्ही दोघं, तुम्ही सगळे। उत्तम पुरुषामध्ये अहम, आवाम, वयम, मी, आम्ही दोघं, आम्ही सगळे। याचे प्रत्यय आहेत ती, तहा, अंती प्रथम पुरुष, सी, थाहा, थ मध्यम पुरुष, मी, वहा, महा उत्तम पुरुष। म्हणूनच इकडे खादती, खादतः, खादन्ति, एकवचनामध्ये खादती, द्विवचनामध्ये खादतः, बहुवचनामध्ये खादन्ति। पंचदश वाक्यानी समजायला अतिशय सोपी आहेत। धन्यवाद।